पण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। 21 एप्रिल 2026 रोजीच्या बेमुदत आंदोलनासाठी राज्यभरात जोरदार तयारी। जुनी पेन्शन व अनुदान प्रश्नावर निर्णायक लढ्याची हाक। 16 एप्रिल 2026। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर महत्त्वपूर्ण लढा। जुनी पेन्शन तसेच प्रलंबित प्रश्नावर महत्त्वपूर्ण लढा। महाराष्ट्र राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी 21 एप्रिल 2026 पासून राज्यभर बेमुदत आंदोलन छेडण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीने व्यक्त केला आहे। या आंदोलनाला 100% यश मिळण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून व्यापक नियोजन सुरू असून कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे। समितीच्या निवेदनानुसार न्यायालयीन प्रक्रियेबाबत कोणताही वकील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल 100% खात्रीने सांगू शकत नाही। न्यायालय अंतिम निर्णय देताना पुरावे, कायद्यांची तरतुदी आणि राज्य शासनाच्या बाजू ह्या सर्व बाबींचा घटनात्मक चौकटीत विचार करत असते। त्यामुळे केवळ न्यायालयीन लढाईवर अवलंबून न राहता जन आंदोलनाच्या माध्यमातून प्रश्न सोडवणे अधिक प्रभावी ठरत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे। दरम्यान मुंबई उच्च न्यायालयातील 3 वेगवेगळ्या खंडपीठामध्ये झालेल्या प्रभावाचा उल्लेख करत समितीने आत्मपरीक्षणाची गरजही व्यक्त केली आहे। आपण कायदेशीर बाबी प्रभावीपणे मांडण्यात कमी पडलो का, किंवा काही स्वार्थी घटकांनी जाणूनबुजून चुकीचे मार्गदर्शन केले का, असे प्रश्न उपस्थित करत संबंधित प्रकरणात अधिक सक्षम कायदे तज्ज्ञाच्या माध्यमातून पुढील लढा देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे। समितीने स्पष्ट केले की 2005 पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने विविध कायदे असतानाही 100% अनुदान हा मुद्दा न्यायालयात निर्णायक ठरला नसावा। त्यामुळे आगामी काळात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर अधिक सखोल तयारीसह बाजू मांडण्याची गरज असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तथापि सध्याच्या परिस्थितीत न्यायालयीन प्रक्रियेबरोबरच जनआंदोलन हा प्रभावी मार्ग असल्याचे सांगत 21 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बेमुदत आंदोलनाला ऐतिहासिक यश मिळवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे। आंदोलनात कोणीही घरी बसू नये, प्रत्येकाने स्वतःपासून सुरुवात करून जिल्हा स्तरावर मजबूत संघटन उभे करावे असेही समितीने स्पष्ट केले आहे। दरम्यान राज्यभरातील विविध जिल्ह्यात बैठका, व्हॉट्सअप गटाद्वारे जनजागृती तसेच संघटन विस्ताराचे काम वेगाने सुरू आहे। आपल्या हक्कासाठी इतर कोणीही येईल ही अपेक्षा सोडून स्वतः पुढे येणे गरजेचे आहे, असा संदेश देत समितीने सर्व कर्मचारी वर्गाला एकत्र येऊन संघर्ष करण्याचे आवाहन केले आहे। एकूणच 21 एप्रिलपासून सुरू होणारे हे बेमुदत आंदोलन राज्यातील शैक्षणिक व कर्मचारी क्षेत्रासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असून सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहण्याचे चिन्ह दिसत आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। असे नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील।